ची लढाई पुढच्या इलेक्शनला. अच्छा, जोपर्यंत तुम्ही शांत होत नव्हता तोपर्यंत सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. ते बट ऑब्वियस होतं की त्या निवडणूक लढवणार आहेत, पण जोवर तुम्ही माघार घेत नव्हतात तोवर नाव डिक्लेअर केलं नाही. जर तुम्ही माघार घेतली नसती तर त्या नावावर पुनर्विचार करावा लागला असता. आता मी इफ्स अँड बट्सवर ते अजित पवारांना विचारा ना, मला विचारून काय तुम्हाला अशी अजित पवारांच्याकडनं जर ऑफर आली असती की तुम्ही राष्ट्रवादीकडनं उभे राहा तर कुठे सुनेत्रा वहिनींच्या विरोधात तुम्ही तिथं विरोधात नाही त्यांच्याऐवजी जी गोष्ट घडणारच नव्हती ते काय त्यांना पण काय प्रॉब्लेम होता तुम्हाला तर पवारांच्या विरोधात लढायचं होतं. बरोबर आहे, पण ते स्वतः अजित पवार स्वप्नात तरी विचार करतील का विजय शिवतरेंना बरोबर घेऊन त्याचं पण आता घेतलं ना, त्यांनी म्हटलं ना परवा की दुश्मनी देखी अब दोस्ती देखो आहे ना, बरोबर आहे. राजकारणात पण आता झाली ना दोस्ती. नाही, असं आहे की महायुती आता दोस्ती कशासाठी आहे? महायुतीसाठी आहे ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत हे सगळ्यांना, म्हणजे प्रत्येक मत मी त्या भाषणात सांगितलं. सुनेत्रा वहिनींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे. आणि म्हणून आपण आता राग लोभ जो काय होता, माझे लोक भयंकर ॲग्रेसिव्ह होते, आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवार करणार नाही अशी भूमिका होती. काही लोकांचं असं होतं की विटेपेक्षा दगडापेक्षा वीट म्हणून तिकडे हे करू. त्या भर सभेत 40,000चे मी सांगितलं. पण तुमच्या लेखी दगड कोण आणि वीट कोण? नाही ते आता ते मन आहे, आता प्रचलित मन आहे, त्याचं इंटरप्रिटेशन आपण करावं. नाही पण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार याच्यामध्ये तुमच्या मते अजित पवार म्हणजे वीट आणि शरद पवार म्हणजे ते आता मी काय म्हणतो त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते जाणे त्याने करावं. छोटा प्रश्न, तुम्ही जेव्हा ती भूमिका घेतली विरोधात उभं राहण्याची